जिल्हा परिषद प्रशाला अनवा येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश। जिल्हा परिषद प्रशाला अनवा येथे इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री रणजीव बेडवाळ यांनी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचे, पालकांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले। यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांविषयी प्रेम निर्माण व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व समजावे या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक श्री बेडवाळ यांनी वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरण संरक्षणाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवर अमरजीत देशमुख यांनीही वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। वृक्षारोपणासाठी आवश्यक रोपे शाळेचे शिक्षक श्री बद्रीनाथ राकडे, श्री ओमप्रकाश दळवी आणि श्री मंगेश मातेरे यांनी वृक्षवल्ली टीम सिल्लोड यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली। त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी लावलेल्या प्रत्येक रोपाचे जतन व संगोपन करण्याचा संकल्प केला। याप्रसंगी मुख्याध्यापक श्री रणजीव बेडवाळ, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सविता सपकाळे, सुनीता इंगळे, वैशाली कुठंबरे, रंजना पल्हाळ, निवेदिता खुळे, श्री काशीनाथ गवळी, मनोज पाबळे, नंदकिशोर वाघमारे, संदीप शेळके, बद्रीनाथ राकडे, ओमप्रकाश दळवी, मंगेश मातेरे, धनराज सोनुने, अनिल सपकाळ, नंदलाल फलाट, उमाकांत उजळंबे, आकाश फोलाने, दिगंबर सोनवणे, ज्योती दांडगे तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।